घारगे म्हटले की आपल्यासमोर लाल भोपळ्याचे घारगे येतात, पण अर्थातच आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याचे घारगे तर झालेच पाहिजे. खायला भन्नाट असे लागतात, आंब्याची चव लागते आणि पहिल्यांदा बनवले तरी पण अचूक प्रमाणात हे घारगे बनवून तयार केलेले आहेत. आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे घारगे पाहिलेले आहेत. कमी तेलकट होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेल्या. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी नेहा. नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आंब्यांचा सीझन आहे, तर आंब्याचे घारगे झालेच पाहिजे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण आंब्याचा घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे एक मस्त पिकलेला असा आंबा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घेतलेला आहे. या आंब्याचा आता पल्प काढून घ्यायचा आहे. आधी या आंब्याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि ही सगळी अशी साल काढून घ्यायची. सगळी साल अशी काढून घेतलेली आहे. आता हा आंब्याचा जो गर आहे तो कापून घ्यायचा आहे. आंब्याचा पल्प इथं काढून घेतलेला आहे. आता हा मिक्सर मध्ये थोडासा फिरून घ्यायचा आहे. हा जो सगळा पल्प आहे आंब्याचा, हा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अजिबात पाणी लागू देऊ नका, म्हणजे घारगे बरोबर 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. खूप छान लागतात खायला पण. इथं एक आंब्याचा बरोबर पाऊण वाटी इतका पल्प झालेला आहे. आता हा एका पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे. हा पल्प या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे. सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आंबा थोडासा गोड आहे, त्याच्यामुळे मी गूळ थोडा कमी टाकणार आहे इथे. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकता. इथे आंब्याचा गर पाऊण वाटी आहे आणि मी गूळ घेतलेला आहे हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, कारण आंबा गोड आहे. मग त्याच्यामुळे मी इथे गूळ हा कमी टाकते. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही वाटीभर गूळ इथं टाकू शकता, काही हरकत नाही. आता गूळ मेल्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचंय. खूप नाही शिजवायचं आहे, फक्त आपला गूळ थोडासा मेल्ट झाला की लगेच आपण गॅस बंद करून द्यायचंय. बघू शकता तिथे 1 मिनिट पण नाही लागलेलं आहे. गूळ मस्त असं विरघळून गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे थोडंसं गार करून घ्यायचंय. आता इथं 1 वाटी, जी वाटीने आपण गूळ आणि आंब्याचा पल्प घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ पण मिक्स करायचं नाही आणि मोहन पण आपण टाकणार नाही, तरी पण आपले घारगे खूप सुंदर होणार आहे. आंब्याचा पल्प पण थोडासा गार झालेला आहे. आता आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण नाही टाकायचं आहे, थोडा शिल्लक ठेवायचं आहे. आणि हे पीठ आता एकदम असं खूप घट्टसर हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. थोडं पीठ घ्यायचं आहे. या पल्पमध्ये जेवढं पीठ ॲड होईल तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं इथे. आणि आता ह्या संपूर्ण पल्प टाकून घ्यायचं आहे. इथे मस्त असं घट्टसर आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ भिजवलं की लगेच घारगे बनवायला घ्यायचं आहे. बघू शकता 1 वाटी पूर्ण टाकलेली आहे, दुसऱ्या वाटीमध्ये थोडंसंच पीठ शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2 वाटी पीठ हे लागतंच. एका साईडला घारगे लाटायला घेतले, दुसऱ्या साईडला तेल गरम करत ठेवलेले. तुम्ही ही अखंड पोळी लाटून ग्लास किंवा झाकणाच्या साहाय्याने कट करू शकता. ते इथं घारगे लाटताना तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही, अशाच घारगे लाटायचे आपल्याला. छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या.
मध्यम साईजच्या अशा गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता लाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडही नाही लाटायचे. मध्यम आकारामध्ये आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे. पाहू शकता या पद्धतीने आपण घारगे लाटून घ्यायचे. बघू शकता जे जास्त घारगे लाटून ठेवायचे नाही, कारण गूळ टाकलाय म्हणून ते लगेच कडक होतात. थोडेसे लाटले की लगेच आधी तळून घ्यायचे. तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय. पीठ बुडाशी न लागता वरती आलं तर समजून घ्यायचं की आपलं तेल असं परफेक्ट गरम झालेलं आहे. कुठल्याही तळणीचा पदार्थ करताना तेल छान तापणं खूप आवश्यक आहे. बघू शकता आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे. पाहू शकता किती मस्त असे टम्म फुगले घारगे. पलटून घ्यायचे. दुसऱ्या साईडने पण मस्त असे ब्राऊन कलर येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. बाकीचे सगळे घारगे आपण तळून घ्यायचे. दोन वाटी पिठापासून खूप सारे घारगे तयार झालेले आहेत आणि मुलं पण आवडीने खातात, कारण आंब्याची चव लागते याच्यामध्ये. प्रचंड छान लागतात. तर मंडळी, खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे घारगे पाहिलेले. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.